रामराम मंडळी, मी परत आपला डॉक्टर मुकेश धनराज मोरे, कान्हा घसा तज्ञ, नाशिक. मी आज कान्हा बाबत थोडस अजून पुढली माहिती देतो. आपला कान साधारण 3 भाग महाराज. बाहेरला भाग म्हणजे एक्सटर्नल इयर, मधला भाग म्हणजे मिडल इयर. पडद्याना मागे जोर असतो, मिडल इयर असतो, आणि त्यांना पण मागे जोर असतो, इनर इयर असतो. आपले बऱ्याचदा कानना प्रॉब्लेम ऐकायला कमी राहणं, कमी कान फुटायला लागणार, मग आपल्या वाटच फक्त कानमा तेवढा प्रॉब्लेम राहतो. त्यांना काहीतरी टाकी देणं, औषध टाकं किंवा गोमतीर टाकं किंवा तेल पाणी किंवा अजून काही औषध पडवली, डोळाना ड्रॉप त्या टाका की आपल्या वाटच बरं होईल. 5-10% किंवा अजून जास्त पेशंटले ते बरं बी वाटस. पण मग कधी कधी ह्या प्रॉब्लेम जर वेळेवर पुरा बरा नाही करा तर मग यांना प्रादुर्भाव थोडस कांदा पडदा मावायचा. कांदा पडदाले जर होल पडणं तर मग ते बुजाले पण टाइम लागेल. कधी कधी ते आयुष्यभर तसं राहस. लहान पोरेसना बाबत मग जर असंच आहे तर लहान पोरेसना कानातून पाणी येणं त्याच शाळासाठी पण चांगलं नाही राहत. ऐकायला कमी आहेस म्हणून तो शिकायला बी प्रॉब्लेम करस. आणि कधी कधी त्याला थंड खादं पिणं किंवा पाणी पाऊस मग भिजणं तर त्याला सर्दी नाक वाटेल निघस, तशी ती काना वाटेल बी निघस. ह्या सर्दीना ह्या कानना इलाज जर टाइमवर करा तर आपल्या ऐकायलाही प्रॉब्लेम कमी होतस. शिवाय कानमुळे जे काही डोकाकडे मेंदूकडे आतल्या बाजूला काही इन्फेक्शन व्हायला चान्सेस राहतस त्या पण कमी राहतस. आपण साधा माणसं तर आपण काही देवबाप्पासारखा, गणपती बाप्पासारखा काही मोठा काने आपण येऊ नये, ज्यांना होते त्यांना होते. पण एखाद्याला जर कानना प्रॉब्लेम झाल्यात आणि जर त्याला टाइमवर आपण इलाज नाही करा तर तो कायमना बैर होतास. आपली वाटस की हा आज नाही तो सकाळी मोठा झाला का मग ऐकायला लागेल. पण कधी कधी त्यांना ऐकणं कायम बंद जाईल तर मग त्यांना जिंदगीभर किंवा जीवनभर आपण तो अधोकर टाकतात. म्हणून कानना काही बी प्रॉब्लेम झाला तर आपला दवाखाना काही शंका राहिली काही राहिलं तर बिनधास्त विचारा. आपण अजून याविषयी काही माहिती पुढल्या व्हिडिओमध्ये लिहू. थँक्यू.